नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर उद्या दुपारी पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, राज्यातील जे शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या दुपारी हेक्टरी 5000 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, उद्या 29 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा ठेवण्यात आलेला आहे। या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई येथून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत। मित्रांनो, राज्यातील एकूण 41,99,614 शेतकरी उद्या पैसे मिळवण्यासाठी पात्र ठरलेले आहेत। या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 1690 कोटी इतकी रक्कम उद्या दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती असणार आहे। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा याच कार्यक्रमांतर्गत उद्या वितरित केला जाणार आहे। ज्या महिलांना एकूण 3000 रुपये आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती वितरित झालेले आहेत, म्हणजेच त्यांचे 2 हप्ते आतापर्यंत वितरित झालेले आहेत, अशा महिलांना तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा उद्या वितरित केले जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।